अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास इच्छा प्राप्तीसाठी कठीणातील कठीण कोणतीही अगदी कितीही मोठी असणारी इच्छा पूर्ण होण्यासाठी, अडलेलं प्रत्येक काम मार्गी लागण्यासाठी किंवा मग तुमच्या आयुष्यामध्ये आलेलं एखादं संकट आहे हे संकट पळवून लावण्यासाठी एक विशेष आणि महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। फक्त या एका पानावरती तुम्हाला तुमची प्रत्येक इच्छा लिहायची आहे। जी इच्छा या पानावरती लिहिल्याने अगदी 3 तासांच्या आत 3 दिवसांच्या आत, बघा श्रद्धा आणि विश्वास महत्वाचा आहे, जेवढ्या जास्त पॉझिटिव्हिटी आणि विश्वासाने कराल तितक्या लवकर तुम्हाला याची प्रचिती येईल, तितक्या लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल। खास इच्छा प्राप्तीसाठी आणि प्रत्येक काम पूर्ण होण्यासाठी हा जो उपाय आहे तो विशेष महत्वाचा आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा जो उपाय आहे तो तुम्हाला विशेष करून पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे, ज्या दिवशी अवकाशामध्ये संपूर्ण गोलाकार आकारात चंद्र असेल। पूर्ण चंद्र ज्याला म्हणतो, हा पूर्ण चंद्र ज्या दिवशी अवकाशात असेल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। मग पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरेल। ठीक आहे, यासाठी तुम्हाला एक असं तमालपत्र घ्यायचं आहे, ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो। जे आपण खडे मसाला वापरतो बघा भाजीमध्ये खाण्यासाठी वगैरे, त्या खड्या मसाल्यांमध्ये हे पान सहज भेटतं, कुठल्याही दुकानामध्येही तुम्हाला हे पान सहज मिळून जाईल। ठीक आहे, असं एक तमालपत्र किंवा तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे आणि या तेजपत्त्यावरती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा एका शब्दात तुम्हाला लिहायची आहे। यासाठी तुम्हाला लाल रंगाचा किंवा निळ्या रंगाचा एक पेन घ्यायचा आहे। शक्यतो काळ्या रंगाचा पेन घेऊ नका, फक्त लाल आणि निळा, पिवळा, हिरवा असा कुठलाही पेन घ्या। त्या पेनाने तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला या पानावरती लिहायची आहे। ठीक आहे, आता मी हा उपाय करत आहे पैसा आकर्षित होण्यासाठी किंवा आर्थिक चणचण कमी होण्यासाठी। त्यासाठी मी याच्यावरती लिहिलेला आहे पैसा। तुमची जी इच्छा असेल, तुम्ही नोकरी लागण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी करत आहात तर याच्यावरती लिहा नोकरी। तुम्ही व्यवसाय वाढीसाठी करत आहात तर व्यवसाय वृद्धी। ठीक आहे, ज्या इच्छेसाठी करत असाल ती एका शब्दात तुम्हाला याच्यावरती इच्छा लिहायची आहे आणि त्याखाली तुमचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला लिहायचं आहे। आता मी इथे समजा लिहिलेलं आहे पैसा किंवा व्यवसाय वृद्धी, त्याखाली मी लिहिणार पल्लवी, माझं जे नाव आहे ते। ठीक आहे, हे लिहिलं की त्यानंतर तुम्हाला त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये जायचंय। चंद्राचा जिथे प्रकाश पडलेला आहे, मग तुमची बाल्कनी असेल, अंगण असेल, टेरेस असेल, गच्ची असेल, जिथेही चंद्राचा प्रकाश पडतोय त्या ठिकाणी त्या चंद्राच्या प्रकाशात जायचं आणि हे पान तुम्हाला चंद्राच्या प्रकाशात असं तुमच्या उजव्या हातावरती, तळ हातावरती असं घ्यायचं। घेतल्यावरती हा डावा हात त्याच्यावरती असा ठेवायचा आणि ही मूठ अशी बंद करायची। बंद केल्यानंतर तुमची जी इच्छा आहे, जी इच्छा तुम्ही या पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होत आहे, ती इच्छा पूर्ण होत आहे असं पॉझिटिव्हिटीने, पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला व्यक्त करायचं आहे। समजा मी हा उपाय नोकरीसाठी करत आहे तर मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे किंवा मला खूप चांगली नोकरी लाभलेली आहे, मला खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळालेली आहे आणि नोकरीचं ठिकाणी खूप चांगलं आहे, असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला ते फील करायचं आहे की मला नोकरी लागलेली आहे आणि ती नोकरी खूप चांगली आहे। समजा तुम्ही विवाहासाठी करत असाल तर माझं लग्न जमत आहे, मला खूप चांगला जोडीदार मिळालेला आहे आणि अगदी लवकरच माझं लग्न होणार आहे असं तुम्हाला फील करायचं आहे। ठीक आहे, हे करून झालं चंद्राच्या प्रकाशात की त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे। घरात आल्यानंतर हा जो तेजपत्ता किंवा तमालपत्र आहे तर तो तुम्हाला समोर देवघराच्या समोर लावलेला जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला हा तमालपत्र पूर्ण जाळायचा आहे। किंवा मग तुम्ही एक छोटी प्लेट घेतली, त्या प्लेटमध्ये तुम्ही हे तमालपत्र ठेवले, यावरती कापराची वडी ठेवली आणि त्या वडीला तुम्ही मॅचेस लावून, म्हणजे ते कापूर प्रज्वलित केल्याबरोबर हे देखील पेटून जाईल। ठीक आहे, लक्षात ठेवा याची जी राख आहे ती राख आपल्याला हवी आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही जर असं हे पान जाळलं तर त्याची जी राख आहे ती राख खाली पडेल, त्यामुळे प्लेटमध्ये शक्यतो जाळा, त्यावरती एक कापराची वडी ठेवा आणि प्रज्वलित करा। जेव्हा हे पेटत असेल तर पेटत असतानाही तुमची जी इच्छा आहे ही
इच्छा पूर्ण होत आहे असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायचंय, फील करायचंय. हे करून झालं की त्यानंतर याची जी राख उरेल, जी राख होईल ही तुम्हाला घेऊन पुन्हा एकदा चंद्राच्या प्रकाशाकडे जायचं आहे. टेरेसवर, गॅलरीमध्ये किंवा विंडोमध्ये उभे राहिला तरी चालेल. आणि अवकाशामध्ये संपूर्ण जे अवकाश आहे, आकाश आहे, या आकाशाकडे बघत ही जी राख आहे ती तुम्हाला अशी पूर्ण फुंकायची आहे. फुंकत असताना पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. बघा हा जो उपाय आहे, हा उपाय शक्यतो पुन्हा एकदा सांगते, पौर्णिमेच्या दिवशी किंवा अवकाशात जेव्हा पूर्ण चंद्र तुम्हाला दिसेल त्याच दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर येत्या 3 दिवसांच्या आत किंवा 7 दिवसांच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल. कितीही अडलेलं जे काम असेल ते काम पूर्ण होईल. आता असंही नाहीये की फक्त उपाय करायचा आहे, त्यासोबत कष्ट, कर्म, मेहनत, हिंमत ह्या सर्वच गोष्टी महत्वाच्या आहेत. जे करत आहात ते तर करतच राहायचं आहे. त्यासोबत हा जेव्हा उपाय कराल तेव्हा ज्या गोष्टी होत नव्हत्या, ज्या गोष्टी नशिबातही नव्हत्या किंवा नशीब जिथे साथ देत नव्हतं, तर हा उपाय केल्याने तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागेल. बघा ब्रह्मांड, ज्याला आपण युनिवर्स असं म्हणतो, या ब्रह्मांडात इतकी शक्ती आहे की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. फक्त त्यासाठी पॉझिटिव्हिटी महत्वाची आहे. पॉझिटिव्हिटीने जर तुम्ही ब्रह्मांडाकडे काय मागितलं तर ती प्रत्येक गोष्ट नक्कीच मिळते. विश्वास हा महत्वाचा आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाला सांगेल की ज्याच्याही आयुष्यामध्ये अडलेल्या अशा खूप गोष्टी आहेत, खूप इच्छा आहेत, तर त्या प्रत्येकाने हा उपाय नक्की करा. बघा अगदी काही महिन्यांपूर्वी मी हा उपाय केला होता. मीही हा उपाय एका ठिकाणी ऐकला होता आणि त्यानंतर हा उपाय मी करून बघितला होता. तुम्हाला खरं सांगते, माझी 3 वर्षांपासून आलेली एक इच्छा होती, खूप कठीण इच्छा होती, वाटलंही नव्हतं पूर्ण होईल, पण हा उपाय करायला सुरुवात केली आणि सांगते पुढच्या 1.5 दिवसात 1 दिवस उलटून गेला आणि त्याचा पुढचा अर्धा दिवस, या 1.5 दिवसामध्ये माझी ती इच्छा पूर्ण झाली. फक्त पॉझिटिव्ह राहणं महत्वाचं आहे. मी एकाही सेकंदाला मनामध्ये अविश्वास दाखवला नाही. त्यानंतर मी माझ्या जवळच्या बऱ्याच लोकांना हा उपाय, ही रेमेडी सांगितली होती आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्यात या रेमेडीजनी काम केलेलं आहे. तेजपत्ता, तमालपत्र ही अशी गोष्ट आहे जिच्यामध्ये अट्रॅक्शन शक्ती, अट्रॅक्शन पॉवर जिला म्हणतो, ती खूप जास्त प्रमाणात आहे. जेव्हाही तुम्ही याच्यावरती तुमची इच्छा लिहाल आणि ती जेव्हा जाळाल, जेव्हा चंद्राच्या प्रकाशात तुम्ही हा उपाय कराल, तर तो उपाय 100% तुम्हाला लागू पडेल. पुन्हा एकदा सांगते, विश्वास महत्वाचा आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.